स्वप्न लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत सरौली में लगातार 4 साल से कांग्रेस जिला अध्यक्ष भिवंडी श्री दयानंद चोरगे साहब व हब प्रियंका दयानंद चोरगे मैडम द्वारा लगातार 4 साल से भागवत कथा का आयोजन हो रहा है, जहां पे आप देख सकते हैं कि काला के कीर्तन में हजारों के तादाद में लोग उपस्थित हुए थे और महाराज श्री विश्वनाथ वारंगे जी को सुनने के लिए और महाप्रसाद भी सबने ग्रहण किया। तो वहीं पे हम आपको बता दें कि दयानंद चोरगे साहब और प्रियंका मैडम साहब के पुत्र वीरेंद्र चोरगे भी इसमें बढ़ चढ़ करके काम किया, जैसे मान्यवरों का सेवा करना, स्वागत करना और 7 दिन तक पूरा परिवार सबके सेवा में लगा हुआ था। और सबसे बड़ी बात ये रही कि जो प्रियंका मैडम जी हैं उन्होंने बहुत मेहनत किया है, जिसको महाराज जी ने भी तारीफ़ किया कि उन्होंने अपने बच्चों को बहुत ही अच्छा संस्कार दिया है। उनका तारीफ़ करते हुए कहा कि उनके जैसा होना बहुत मुश्किल है। वो बहुत अच्छी तरह से सब प्रोग्राम जो है संभाला, उन्होंने देख रेख किया, उन्होंने खुद किया, तो उनका तारीफ़ भी महाराज जी ने किया। तो वहीं पे हम आपको बता दें कि नारायण मामा दापोड़ी के जो हैं उन्होंने महाराज जी का सम्मान किया, स्वागत सम्मान किया। तो वहीं पे वीरेंद्र चोरगे और प्रियंका मैडम ने भी नारायण मामा का स्वागत किया। तो चलिए हम देखते हैं वहाँ का कुछ दृश्य। माझ्याच्या तिजोरीमध्ये जी संपत्ती जमा करून टाकली, कोणाकडे एकही पैसा नाही। आता लोक सर्व भिकेला लावून, सगळ्या माणसाला भिकेला लावून राज्य करणारा राजा जगणारा तसं सभा बोलवली आणि त्यांच्या मंत्र्यांची सभा बोलवली आणि मंत्र्यांना सांगितलं एक काम करा, आपल्या राज्यामध्ये अजूनही लोकांकडे पैसा असू शकतो। मंत्री म्हटले नाही, आता दिसत कोणाकडे पैसा, लोक पूर्ण भिकेला लागली आहेत, खायची लोकांची विषय। तो म्हणला असेल लोकांना घेऊन तुम्ही गावोगावी फिरा आणि दौंडी पिटायची मोठ्याने, 1 रुपयाला 100 उंट म्हणून 1 रुपये द्या आणि 100 उंट घ्या अशी दौंडी पिटा, मग कळलं कोणाकडे किती पैसा आहे। योजना आहे 1 रुपयाला 100 उंट, पण कोणाकडे 1 सुद्धा रुपया नाही। लोक काय घेणार उंट विकत? आणि तेवढ्यामध्ये एका गावामध्ये ते उंट 1 रुपयाला 100 उंट, एक 5-6 वर्षाचा मुलगा तिने ही दौंडी ऐकली आणि आपल्या आईला म्हटलं, आई आपल्याला घेणार ना उंट विकत, आपल्याला उंट विकत घेशील का? ती म्हटली बाळा आपल्याकडे जर जमिनीवर असं डोळ्याला सुरुवात केली तर माखण खाया। याने चोरून आमच्या गावामध्ये दही दूध खाल्लंय, माखण खाल्लंय आणि हा म्हणतो माझी कोणी आई नाही, माझा कोणी बाप नाही। हा गवळणीचा मुलगा आहे आमच्या गावात, यशोदा नावाच्या गवळणीचा हा मुलगा आहे, मी याला पाहिलंय। आता मला सांगा तुम्ही ताई, ती बाई सांगते लोकांच्या समोर याने आमच्या गावामध्ये दही दूध चोरून खाल्ले, तिचं बोलणं खोटं आहे का? ती खोटं बोलते का? नाही, ती खरं बोलते। याने दही दूध चोरून खाल्लं, ती खरी बोलते, पण फक्त अडचण एक आहे, तिने एवढ्या माणसामध्ये नव्हतं बोलला पाहिजे होतं करायला। जरी प्रेम असेल तरी मात्र प्रेमाने एखाद्याला हात मारायची असेल ना तर गपचगप हात मारायची, 4 माणसामध्ये हात मारायची नाही, त्याला आरे म्हणायचं नाही। आता आम्ही सुद्धा एवढे समाजामध्ये महाराज बाबा मंदिर होतो, पण गावातला कोणी भेटला का घोटाळा झाला समजायचा, सगळं सत्यानाश होतं। बाळाराम असेल तर बाळ्या, तुकाराम असेल तर तुक्या, सुरेश असेल तर सुर्या, नारायण असेल तर नार्या, विष्णू असेल तर विष्ण्या, केशव असेल तर केशा, विठ्ठल असेल तर विठ्ठल्या, संजय असेल तर संजय, बरं का? आणि म्हणून गावातली माणसं पूर्ण नावाने हातच मारित नाही, कधी अर्ध्या नावानेच हात मारतात, बरं का? परशुराम असेल तर परशा, मग तसं गावातली माणसं कुठे भेटता कामा नाही। देवाने विचार केला, ही गावातली बाई भेटली, सर्व घोटाळा झाला आता। ती म्हणते चुरा कर माखन खाया। याने चोरून आमच्या गावामध्ये दही दूध खाल्लं
ती बाई खरं बोलते, पण याने खूप चोऱ्या केल्या, एवढ्या चोऱ्या केल्या याने, आणि चोऱ्या केल्यामुळे हा प्रसिद्ध झाला. दादा, काही चोर असतात ना, ते फक्त गावात प्रसिद्ध असतात, गावातले प्रसिद्ध चोर. कोणाचा काही चोरला गेला का लोकांना माहिती आहे, नेऊन नेऊन कोण घेणार आहे, हात नाही, कोणाच्या शेतातला भाजीपालाच नाही, कोणाच्या दारातला डबाच उचलून नाही, कोणाच्या खड्यातला पेंडा चोर, हे अशी हे भरती चोर म्हणतो त्याला, बरं का. पानाची टपरी फोडायची, गुटखा चोरून न्यायचं, हे असे भुरटे चोर आहे. लोकांना माहिती आहे असं चोरी करून करून कोण करणार आहे, भुरटे चोर. काही गावात प्रसिद्ध, काही शहरात प्रसिद्ध, काही राज्यात प्रसिद्ध, काही देशात प्रसिद्ध, आणि काही चोर जगात प्रसिद्ध. आणि जे जगामध्ये प्रसिद्ध चोर आहेत त्याला म्हणतात अंडरवर्ल्ड. जगामध्ये जे प्रसिद्ध आहे त्याला म्हणतात अंडरवर्ल्ड. आणि त्या अंडरवर्ल्ड जरी चोर असेल ना तरी सुद्धा मात्र त्याची बातमी जास्तीत जास्त पेपरला येते, पेपरला बातम्या येतात त्यांच्या, आणि कधीतरी पेपर जुने होतात. पण या कृष्णाच्या चोऱ्यांची बातमी पेपरला नाही. चुरा चुरा तेरे मन में जाओ, चुरा चुरा तेरे या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण तसं आज 4-5 दिवस या ठिकाणी श्रवण केलंय, पण तरी सुद्धा 5-7 मिनिटांमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार मथुरेमध्ये झाला. कार्य करण्यासाठी भगवान गोकुळामध्ये गेले. 6व्या दिवशी भगवंताने पतना माऊलीचा वध केला. त्याच्यानंतर शक्तासूर, तृणावत, बकासूर, आघासूर यांचा वध केला. त्याच्यानंतर भगवान आता रांगू लागले. रांगताना भगवंताच्या लीला अलौकिक आहेत. आता तो धावू लागला, पळू लागला, बोलू लागला. एक दिवशी यमुनेची माती खाल्ली. माती खाल्ल्यानंतर आईला त्यांनी विश्वरूप दाखवलं आणि विश्वरूप दाखवल्यानंतर मग आता तो झाला मोठा 5 वर्षाचा. आणि 5 वर्षाचा झाल्यानंतर त्याच्या आता पुढच्या लीला सुरू झाल्या. कोणत्या? गोपाळांशी खेळती, गोपाळांशी खेळती,
त्यांच्यासाठी तो चोऱ्या करू लागला, दही दुधाच्या चोऱ्या करू लागला. दही दुधाच्या चोऱ्या फक्त निमित्त आहे, पण तो चोरीच्या निमित्ताने आपल्या भक्तांच्या चित्ताची चोरी करतो. ज्याच्यामध्ये चित्ताची चोरी करण्याचं सामर्थ्य आहे त्याला ईश्वर असं म्हणतात, त्याला देव म्हणतात, त्याला परमात्मा म्हणतात त्याला. आणि चित्ताचं आकर्षण फक्त एक कृष्ण करू शकतो, बाकी कोणी करू शकत नाही. म्हणून त्याने आपल्या भक्तांचं चित्त चोरलं. पण गाराने आता यशोदा मातेकडे गाराने आता दररोज येऊ लागले. आता गाराने त्या बाया सांगायच्या का ज्यांच्या घरी हा कधी जातच नव्हता, त्या बाया येऊन गाराने सांगायच्या, यशोदे यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. किंवा यशोदे बाळ तुझा काना, कुठवर सोसुधिंगाणा. या बाया गाराने सांगायला यायच्या. पण जगातली कुठली आई अशी आहे का तिला असं वाटतं का आपल्या मुलाने चोऱ्या केल्या असतील म्हणून? यशोदा माता म्हणते, तुम्ही 12 गावच्या 12 आमच्या सुने मुखा लागुनी. आणि मग आता यशोदा मातेने सांगितलं, कृष्णा आता तू गावात थांबू नको, आता तू गायी चारायला जा. कांद्यावर घोंगडी, हातामध्ये काठी. आणि आता भगवंताची पुढची लीला सुरू झाली. काली काली कैया छोटे छोटे ग्वाल, बीच में है मेरो मदन गोपाल. आगे आगे कैया पीछे पीछे ग्वाल, छोटो बीच में है मेरो मदन गोपाल. आता भगवान गायी चालायला निघाले. गायी चालल्या वनाप्रती, गायी चालल्या वनाप्रती. आता जेव्हा गावातून जुन्या माणसांसाठी सांगतो, नवीन मुलांना हे दृश्य बघायला मिळत नाही. पूर्वी गावातल्या गायी सुटल्या की गायांना रानात जाण्यासाठी म्हणजे चरायला जाण्यासाठी एक रस्ता असायचा, त्याला म्हणायची गोवन. काय म्हणायची त्याला? गोवन. म्हणजे खास तो गायीनं जाण्यासाठी रस्ता. आणि जिथे गायी चरायच्या त्याला म्हणतात गाय चरण. आता गोवणी पण गेल्या आणि गाय चरणी पण गेल्या. आता त्या कुठं गेल्या हे सर्वांना माहितच आहे. आणि म्हणून आता गायी चरण राहिलेलं नाही आणि आता गोवन सुद्धा राहिलेली नाही. आणि मग आता त्या गायी घरातून सुटल्या तर त्या गावातल्या गोवणीतून गो चरणाकडे गायी कशा जायच्या? आता जोरदार टाळ्या. आज या कार्यक्रमाच्या भागवत कथेचा 4थ्या वर्षी यशस्वी नियोजन करणाऱ्या अर्थातच मूर्ती दिली जात आहे आणि प्रेम मूर्ती जोरदार काय आपण वाजवायच्या आहेत. नारायण मामा पाटील आणि त्यांच्या पाटील परिवार दापोडे घेतोय आपण. यापुढे आपण प्रकाश दळवी आमने, विजय शेळकेसर, शांताराम मोहिते माजी सभापती, तसेच सन्माननीय गुरुनाथदारे शिवसेना शाखा भाजपड गुरुनाथ जाधव साहेब माजी सभापती भिवंडी पंचायत समिती, आपला देखील विनंती पुढे येते. दोन हर्ष मात्रे महाराष्ट्र राज्यावर कुस्तीच्या जोरावर त्याचा देखील सन्मान होत आहे. श्यामदादा चौधरी शिवसेना उपदुर्लभ करून आपणास विनंती आपण देखील यावं. माहिती प्रेम आहे अप्पाराव वाकडे साहेबांना श्री भाऊ देखील आणि पुढे येत आहे. जयवंत उमेश चोरगे, उमेश चिंताळे माजी सरपंच, या एक आईची भेट आहे, जावई आहे, तसेच दिली जात आहे. राजेश काळे आई कळवण पप्पूजी येत आहे जात आहे. सर्व मान्यवरांना ही पुस्तिका दिली जात आहे. नवनाथ भोला चौधरी तसेच